रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आणि औषधी रानभाजी अशी ही करटुळे. प्रत्येक भागात याला वेगवेगळे नावं म्हटलं जातं. काही भागात याला करटुळे म्हटलं जातं, तर काही भागात कंटोळी म्हटलं जातं, तर काही भागात गोड कारली देखील म्हटलं जातं. तर ही फक्त पावसाच्या सीझनमध्ये जास्त भाजी अवेलेबल असते. तर आज आपण भरली करटुले किंवा कंटोली कशी करायची ते बघूया. पण व्हिडिओ जर पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करा. सुरुवातीला मी ही काही करटुले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता त्यानंतर आपल्याला ह्याचं देठ कट करून घ्यायचं आहे आणि आतील याचा भाग म्हणजेच आतील याच्या बिया सगळ्या आपल्याला काढून ही करटुले पोकळ करून घ्यायचे आहेत. ही करटुले कोवळी असल्यामुळे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही. अगदी 5 ते 6 मिनिटातच ही करटुले तयार होतात. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला यातील सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत. चाकू मधोमध घालून फक्त आपल्याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळ्या आतील बिया यातील निघून जातील. अशा पद्धतीने आपल्याला ही करटुले सगळी आतून पोकळ करून घ्यायचे आहेत. इथं मी सगळी करटुले पोकळ करून घेतलेले आहेत आणि पुन्हा याला 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता सारण करण्यासाठी 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घ्यायचा. त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची, एक अर्धा चमचा तिखट आणि भाजीला लाल कलर येण्यासाठी यामध्ये काश्मीरी मिरची पावडर थोडी घालून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ, एक अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर घालून घ्यायची. त्यानंतर आलं, लसूण आणि खोबरं, कोथिंबीर याची मिक्सरला अशा पद्धतीने पेस्ट करून घेतलेलं आहे. पाणी यामध्ये घालायचं नाही. आणि शेवटी 1 चमचा आपल्याला यामध्ये बेसन घालून घ्यायचं आहे. यामुळे भाजीला चव छान येते. आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन 1 चमचा नक्कीच वापरून बघा, भाजीला चव छान येते. आणि मसाल्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं नाही, फक्त कोरडं आपल्याला आलं, लसूण, कोथिंबीर बारीक करून घ्यायचे. आता त्यानंतर एक एक करटुले आपल्याला घेऊन यामध्ये हे सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे. अगदी छान असं आपल्याला दाबून प्रेस करून आपल्याला यामध्ये हे सारण करटुल्यामध्ये भरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथं मी भरून घेतलेलं आहे. आता त्यानंतर मी बाकीची राहिलेली देखील सगळी करटुले अशा पद्धतीने यामध्ये भरून घेतलेले आहेत आणि राहिलेलं जे सारण आहे ते आपण नंतर भाजीमध्ये वापरणार आहोत. आता कढईमध्ये फोडणीसाठी तेल घालून घ्यायचं. तेल गरम झालं की यामध्ये जिरं, मोहरी आणि 1 कांदा घालून घ्यायचा. इथं मी मोठा 1 कांदा वापरलेला आहे. थोडासा कांदा परतून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ देखील घालून घ्यायचं आहे, जेणेकरून कांदा आपला लवकर भाजेल. आता कांदा थोडा भाजत आला की आता यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो देखील घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर आपल्याला टोमॅटो देखील थोडासा शिजवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये आता ही भरलेली करटुले घालून आपल्याला लो गॅसवर 1 मिनिटभर ही करटुले या तेलामध्येच आपल्याला परतून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला ही करटुली शिजायला जास्त वेळ लागणार नाही. साधारण 1 लो गॅसवर मिनिटभर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आता पाणी न घालता आपल्याला याच्यावर झाकण ठेवून पुन्हा लो गॅसवर 1-2 मिनिट आपल्याला फक्त याला वाफ देऊन घ्यायची. त्यानंतर 1-2 मिनिटानंतर आता भाजी थोडीशी आपल्याला ही परतून घ्यायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला पुन्हा चवीनुसार थोडंसं तिखट घालून घ्यायचं आहे. आपण सुरुवातीला देखील सारणामध्ये तिखट घातलेलं आहे, त्यामुळे थोडंसंच तिखट घालून घेतलेलं आहे आणि थोडीशी काश्मीरी मिरची पावडर देखील घातलेली आहे. त्यानंतर थोडासा यामध्ये गरम मसाला मी 1 चमचाभर वापरलेला आहे. आता पुन्हा याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर गरजेनुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं. इथं मी 1 ग्लास पाणी वापरलेलं आहे. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि अगदी शेवटी आपल्याला यामध्ये 1 अर्धा चमचा चिकन मसाला घालून घ्यायचा. यामुळे भाजीला चव खूप छान येते. आणि त्यानंतर याला उकळी यायला लागली की मीडियम गॅसवर 3 ते 4 मिनिट ही भाजी सुरुवातीला शिजवून घ्यायची. झाकण काढून पुन्हा याला थोडंसं हलवून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यावरती पुन्हा आपल्याला झाकण लावून लो गॅसवर पुन्हा 1-2 ते 3 मिनिट ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची. त्यानंतर आपली ही करटुलेची भाजी तयार. तुम्ही बघू शकताय, म्हणजे जवळजवळ आपल्याला 5 ते 6 मिनिट झालेले आहेत आणि चमच्याने कट करून दाखवते. अगदी करटुलं सहज तुटलेलं आहे आणि आपली भाजी इथं अगदी व्यवस्थित ही शिजलेली आहे. आणि आता मी गॅस बंद करणार आहे. आपली ही करटुलेची भाजी इथं तयार झालेली आहे. आता या भाजीला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. थोडीशी थंड झाल्यानंतर ही भाजी थोडीशी कोरडी होते,
म्हणून सुरुवातीलाच थोडंसं पाणी या भाजीमध्ये ठेवून घ्यायचं, कारण थंड झाल्यानंतर थोडीशी ही कोरडी होते. वरून आता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि त्यानंतर आपली ही झणझणीत अशी भरली करटुले इथं तयार झालेले आहेत. आणि ही भाजी चवीला देखील खूप छान लागते. आपण शेवटी जो थोडासा चिकन मसाला घातला यामुळे भाजीला चव खूप छान येते. आणि तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की भरली कंटोली किंवा करटुली करून बघा. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा.